लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे संपन्न झाली। जळकोट येथील 3 गट आणि 6 गणांसाठी आज मतदान घेण्यात आलं। या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण 65,338 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते। यामध्ये पुरुष महिला मतदारांचा समावेश होता। मतदानासाठी तालुक्यात विविध ठिकाणी मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती। सकाळी ठरलेल्या वेळेत मतदानास सुरुवात झाली असून दिवसभरात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केलं। मतदान केंद्रावर शांतता राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळेस देण्यात आली। मतदान प्रक्रिया संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण झाली असून आता सर्वांचं लक्ष आगामी मतमोजणीकडे लागलंय। प्रशासनानं शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शक मतदानासाठी आवश्यक त्या सर्व तयारी केल्याचं स्पष्ट केलं। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये आहोत आणि तुम्ही पाहताय की सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतोय। आणि आज जागृत महाराष्ट्राची टीम आहे ही विराळ गावामध्ये पोहोचलेली आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचा प्रचार गावोगावी सुरू होता आणि प्रत्येक नागरिकांना अपेक्षा होती की जिल्हा परिषद गेल्या अनेक वर्षापासून अडकल्या होत्या, त्याच्यामध्ये प्रशासन लागलं होतं आणि प्रशासन लागल्यानंतर अखेर आज मतदानाचा जो दिवस आहे तो संपन्न झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे 9 तारखेची निकालाची। लातूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आहे, गावखेड्यामध्ये अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, एक नाही अशा अनेक समस्या समोर आहेत। तर त्याच्यामध्ये मतदारांची ही जबाबदारी होती की मतदान करत असताना ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पारदर्शकता झाली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठेतरी आपले कामं केले पाहिजेत, आपल्या हिताचं काम केलं पाहिजे, अशा पद्धतीचं ही मतदानाची पूर्ण प्रक्रिया होती। त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की राष्ट्रवादीचे जे दिग्गज महाराष्ट्रामधले जे नेते होते, अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यानंतर काही 2 ते 3 दिवसाचा महाराष्ट्रामध्ये दुखवटा पाळण्यात आला, त्याच्यामुळे ती जे मतदानाची जी प्रक्रिया आहे ते काही कालावधी वाढवण्यात आली होती। आणि आज आपण विराळ गावामध्ये आहोत। विराळ गावामध्ये कशा पद्धतीचं मतदान जी प्रक्रिया आहे ती पार पडली या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझ्यासोबत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यशवंत पंचायत राज अभियानामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। खरं तर मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं सांगू इच्छितो, सर्व ग्रामीण भागातली ही एक विकासाची यंत्रणा आहे। मुलाचा असेल, मुलीचा असेल, जन्म घातल्यापासून मृत्यूपर्यंत जे काही योजना आहेत ते जिल्हा परिषद, पंचायत समितीला आहेत। खरं तर हे निवडणुकीपूर्वीच व्हायला पाहिजे होत्या, तब्बल 4 वर्ष लेट झाल्या। त्याच्यामुळं ग्रामीण भागाच्या विकासावर खूप परिणाम झाला आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या आणि अनुसूचित जाती जमाती सर्व बहुजन लोकांच्या यंत्रणेवर झाला। खरं तर मी सांगू इच्छितो, मोठ्या लोकांचं मंत्रालय हे मुंबईचं मंत्रालय राहतं, पण गरिबाचं मंत्रालय हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असते। त्याच्यामुळं विकासाचे कामं, निवडणूक झालेली आहे, उद्या परवा 9 तारखेला निकाल आहे आणि लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती पद अस्तित्वात आल्यानंतर विकासाला चालना मिळेल आणि विकास होईल, ग्रामीण भागाला न्याय मिळेल, एवढी माझी अपेक्षा आहे। ज्या पद्धतीने पाहिलं जातोय मतदानाची जी प्रक्रिया आहे ती भ्रष्ट होत चाललेली आहे, पैशाशिवाय कोण मतदान करायला तयार नाही आणि ही व्यवस्था सर्व ठिकाणी पाहायला मिळते। तुम्हाला वाटतं का ही जी प्रक्रिया अशाच पद्धतीने चालत राहिली तर कुठंतरी गावाचा विकास होईल? खरं तर लोकशाहीमध्ये हे मनाला शून्य करणारी घटना वाटते आणि अशा पद्धतीच्या जर निवडणुकी झाल्या, बाबासाहेबांनी जी लोकशाहीचं स्वप्न बाळगलेलं होतं ते मला स्वप्न कदाचित शक्य होणार नाही। बाबासाहेबाच्या विचाराला तडा जरूर गेला 80% असं मला वाटतंय। अशा निवडणुकी होणं चुकीचं आहे। कार्यकर्ता माणूस आणि विकासाचा माणूस बघूनच मतदान जनतेनं करावं। हे निवडणुकी जे झाल्या त्या चुकीच्या पद्धतीनं निवडणुक्या होत आहेत, हे मला मान्य नाही। खरं तर जळकोट तालुका हा टोकाचा तालुका, हुंटाचा तालुका आणि डोंगरी तालुका म्हणून आमच्या जळकोट तालुक्याची ओळख आहे आणि हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्राच्या सीमेवर भागातला तालुका आहे। त्याच्यामुळं आम्हाला आरोग्याच्या सुविधा असतील हे खूप लातूर किंवा नांदेडला जावं लागते, तर आम्हाला उपजिल्हा रुग्णालय उदगीर आहे, परंतु जळकोटसारख्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा दिल्या। जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची समजा जास्त संख्या आमच्या जळकोट तालुक्यात आहे आणि त्या लोकाला जर दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या
तर समाजाला चांगला न्याय दिल्यासारखं होईल अशी माझी एक मुख्य अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच नागरिकांना सर्वांना या ठिकाणी अपेक्षा आहे की ह्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आपल्या गावाचा, आपल्या पूर्ण सर्कलचा, तालुक्याचा विकास करतील आणि या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत, आरोग्याच्या असतील, शैक्षणिक असतील, ज्या दुर्व्यवस्था झालेल्या आहेत त्या कुठेतरी व्यवस्थित होतील. आणखी या ठिकाणी माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीच्या अडचण्या या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी भेडसावत आहेत. मी सर्वप्रथम जागृत महाराष्ट्राचा धन्यवाद मानतो की त्याने आमच्या या विराळ गावी भेट दिली. आज लोकशाहीचा उत्सव 2026 होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या संदर्भात बरेच दिवस झाले, 4 ते 5 वर्ष लुटून गेलेत. जिल्हा परिषद लागत नव्हत्या, शासनाचे काय उदासीनता होती हे सुद्धा माहीत नव्हतं. पण एक कार्यकर्त्यामध्ये आणि अशी उत्साह होता की बाबा जिल्हा परिषद व्हाव्यात आणि कुठंतरी आम्हाला हक्काचा माणूस, काम करणारा माणूस आम्हाला भेटावा. कारण प्रशासनाच्या काळामध्ये खूप काही अशा गैरसोयी झाल्या, ते गैरसोयी आपल्या ह्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. जर कुणाला जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण प्रशासनाला डायरेक्ट भेटू शकत नाही. त्यामुळं आपला एक हक्काचा माणूस कुठेतरी आपल्या पंचायत समितीला असावा, जिल्हा परिषदमध्ये असावा, जेणेकरून आपल्याला तिथं हक्कानं आपले प्रश्न मांडता येतील. ह्या धोरणातून आपल्या या जिल्हा परिषद लागल्या आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहानं जवळपास आपल्या इथून 65 ते 68% मला जिल्हा परिषदचं मतदान होईल ही मला अपेक्षा आहे. नक्कीच विराळ गावचं जे मतदान आहे सरासरी 900 पेक्षा जास्त अधिक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती की या निवडणुका लागल्यानंतर गावाचा विकास होणं गरजेचं आहे, आपल्या सर्कलचा, तालुक्याचा विकास होणं गरजेचं आहे. कारण महत्त्वाचं पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आज सुद्धा आरोग्य सेवेचा जो एक कमतरता पाहायला मिळते, तसंच शिक्षण ज्या सेवा आहेत त्यामध्ये सुद्धा कुठं भर होणं अधिक या ठिकाणी गरजेचं आहे. जळकोट तालुक्यामध्ये जे आहे डोंगराळी तालुका आहे, या डोंगराळी तालुक्यामध्ये आमचे छोटंसं गाव विराळ म्हणून आहे. ह्या विराळ गावामध्ये आज कामाला न जाता सकाळपासून मतदान करायला लोक रांगा लावून मतदान केलेत. व्यवस्थित मतदान झाले. आता 9 तारखेला निकाल लागेल. आता ते कसं काही नाही, अपेक्षा आहे चांगला नेता म्हणून आम्ही मतदान दिले. आज प्रत्येकानं मतदान केले, तरुण पिढीनं चांगल्या नेत्यालाच मतदान केले. पण हे गुपित आहे, कारण इलेक्शन हे गुपित असते. रिझल्ट आपल्याला 9 तारखेला कळेल आणि तरुणांनी चांगला सहभाग घेतला या मतदानासाठी. प्रत्येकानं अपेक्षा आहे, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि जे उमेदवार येतील ते उमेदवार आमच्या समस्या नक्कीच सोडवतील. पण कुठंतरी ज्या लोकांमध्ये चर्चा आहे, ज्या ठिकाणी सर्वत्र दिसतोय की ज्या पद्धतीचा पैशाचा पाऊस पडतोय, हे कुठंतरी ह्या मतदारांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण अशा पद्धतीने तुम्ही पैसे घेऊन मतदान कराल तर नक्कीच तुमच्या तालुक्याचा हा विकास कधी होणार नाही. आणि मग उद्या चालून या ठिकाणचे ज्या पद्धतीच्या आरोग्याची सेवा आहेत त्याचा आपल्या घरातच एक व्यक्ती बळी पडू शकतो. म्हणून जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतोय, मतदान प्रक्रियेमध्ये निस्वार्थपणे तुम्ही सहभाग व्हा आणि निस्वार्थपणे तुम्ही मतदान करा, तरच तुमच्या तालुक्याचा, गावाचा आणि तुमच्या भागाचा विकास होऊ शकतो. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत आणि राहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर.